पोझिशन आहे दॅट इज अ बॉटम पोझिशन, नंतर एक हॉरिझॉन्टल पोझिशन आणि एक कुठली असतं बाळांनो टॉप पोझिशन, बरोबर आहे. आता मला हे सांगा बॉटम पोझिशनला टेन्शन किती आलं होतं. मला असं वाटतं बॉटम पोझिशन आपण ए घेतली होती, टॉप पोझिशन आपण बी घेतली होती आणि ही एच घेतली होती, बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, व्हॉट इज द टेन्शन ॲट पोझिशन ए पोझिशनला टेन्शन किती असतं तर बाळांनो mv स्क्वेअर अपॉन आर प्लस किती असतं mg की mg कॉस थिटा, mg कॉस थिटा. सगळ्यांनी लक्ष द्या, mv स्क्वेअर अपॉन आर प्लस किती असतं mg कॉस थिटा टॉप बॉटमला. हॉरिझॉन्टलला टेन्शन किती असतं बाळांनो, हॉरिझॉन्टलला टेन्शन असतं mv स्क्वेअर अपॉन किती असतं आर, ज्याला आपण cpf म्हणतो. cpf म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर आहे. आणि टॉपला टेन्शन किती असतं बोला, व्हॉट इज द टेन्शन ॲट टॉप, बोला टॉप म्हणजे बी पोझिशनला टेन्शन असतं mv स्क्वेअर अपॉन आर मायनस किती असतं mg अँड दॅट टेन्शन इज नियरली इक्वल्स टू किती असतं 0. दॅट टेन्शन इज नियरली इक्वल्स टू किती 0. सगळ्यात लोवेस्ट टेन्शन टॉप पोझिशनला असतं आणि ते लोवेस्ट म्हणजे कमीत कमी टेन्शन टॉप पोझिशनला असतं आणि ते किती असतं बाळांनो 0 असतं. सगळ्यात मॅक्सिमम टेन्शन कुठल्या पोझिशनला असतं सांगा, बॉटम. आणि मॅक्सिममला लिमिट नसते, मॅक्सिममला लिमिट नसते म्हणजे मॅक्सिममची व्हॅल्यू तुम्ही फिक्स सांगू शकत नाही, कारण की तुम्हाला या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकावं लागेल, यू नो मास वगैरे सगळ्या गोष्टी टाकावं लागतात. ओके, मास बॉडीवर सुद्धा डिपेंड आहे. पण टॉपला जर बघितलं तर टॉपला नियरली इक्वल्स टू किती असतं बाळांनो 0 असतं. ठीक आहे. आता हे टेन्शनचे सगळे डेरिव्हेशन झाल्यानंतर आता आपल्याला शिकायचं आहे व्हेलॉसिटी. काय शिकायचं आहे बोला, व्हेलॉसिटी. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या, महत्त्वाच्या गोष्टी आहेत काही. हां ओके बाळांनो, मला हे सांगा, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, ही ओरिजिन, आता मला एक सांगा. ओके, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण शिकत आहोत, तर दिस इज द स्ट्रिंग. हां, ही पोझिशन ए, ही पोझिशन एच आणि ही पोझिशन घेतली आपण बी, ज्या नोट्समध्ये घेतल्या त्याच पोझिशन आहेत, बरोबर आहे. आता मला हे सांगा, एखादा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय तर ही स्ट्रिंग आहे, इथं स्टोनचा मास आहे, हा पॉईंट फिक्स आहे आणि हा पॉईंट असा फिरताय, लक्षात ठेवा पार्टिकल असा फिरताय या पॉईंटपासून. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दिस इज द फिक्स पॉईंट, लक्षात ठेवा दिस इज द फिक्स पॉईंट, हा हलणार नाही पॉईंट. ओके, एव्हरीवन नोज लेंथ ऑफ अ स्ट्रिंग इज नथिंग बट रेडियस ऑफ सर्कल असतं. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे सर्कलची काय सांगा, रेडियस आहे. ओके, आता तुम्ही मला हे सांगा, या पार्टिकलचा म्हणजे पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो, सगळ्यात खाली पार्टिकल कुठल्या पोझिशनला येईल, सगळ्यात खाली वर्स्ट टू वर्स्ट. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना सगळ्यात खाली कुठल्या पोझिशनला येईल, बरोबर आहे, घाबरू नका. कुठल्या पोझिशनला, ए पोझिशनला येईल पार्टिकल सगळ्यात खाली. ओके, हां, याच्यापेक्षा पार्टिकल खाली येणार नाही, करेक्ट आहे. आता बाळांनो मला हे सांगा, तुम्हाला जर का विचारलं मी व्हॉट इज द हाईट ॲट पोझिशन एच, व्हॉट इज द हाईट ॲट पोझिशन बी, बी पोझिशनला हाईट किती, हां लक्षात ठेवा. व्हॉट इज द हाईट ॲट पोझिशन एच अँड व्हॉट इज द हाईट ॲट पोझिशन ए, ए पोझिशनला हाईट किती आहे, या तीन गोष्टी काढायच्या आहेत आपल्याला. कारण आपण सगळ्यात महत्त्वाचं एक डेरिव्हेशन बघतो. टेन्शनचं तर झालं आहे आपल्याला, आपल्याला शिकायचं आहे एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय म्हणताय. बघा, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहायचं, ओके. मला हे सांगा, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. आता तुम्हीच मला हे सांगा, सर्वेश लक्ष दे बाळा, कोणाचा विचार करत आहे इतक्या सकाळी सकाळी, लक्ष दे. सपोज ही जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगचा हा पॉईंट फिक्स आहे, हो म्हणा. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, कधी तो इथं असेल, कधी तो इथं असेल, कधी तो इथं असेल. समजा मी असं विचारलं की सपोज हा स्ट्रिंगचा पॉईंट फिक्स आहे आणि पार्टिकल इथं आहे, बरोबर आहे. ओके, हा पॉईंट तर हलणार नाही बाळांनो, हा पॉईंट इथंच जाईल. पार्टिकल समजा इथून सुटला पार्टिकल सुटला म्हणजे स्ट्रिंगमधनं सुटला नाही, लक्षात ठेवा. पार्टिकल जर का इथून सुटला म्हणजे मी इथून सोडला, असा पार्टिकल असं पकड, मी हाताने पकडलेला आहे. ओके, हा सेंटर, ही स्ट्रिंग आणि पार्टिकल मी तर हाताने पकडला असं, बरोबर आहे ना. ओके, आणि मी पार्टिकल असा सोडला असा. सांगा पार्टिकल कुठं जाईल, खाली नाही, कुठल्या पोझिशनला, ए. मग मला हे सांगा व्हॉट इज अ ए पोझिशनला जाईल म्हणजे आता ही पार्टिकलची सगळ्यात बॉटम पोझिशन आहे,
याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही, हो म्हणा. म्हणजे याचा अर्थ व्हॉट इज अ हाईट ॲट बी. बी पोझिशनला हाईट किती आहे, तर मला हे सांगा हाईट कशी काढायची. तिथून पार्टिकल सोडला तर कुठं जातो, तर तिथून पार्टिकल सोडला तर कुठं जातो सांगा, एवर येतो. मग सांगा बी पॉईंट आणि ए पॉईंटमधलं डिस्टन्स किती आहे, तर तुम्हाला समजायला पाहिजे हे डिस्टन्स किती आहे आर आणि हे डिस्टन्स किती आहे आर. आर प्लस आर किती असतं सांगा, टॉईस आर. समजलं आहे. ते टॉईस आर कसं काय निघालं सांगा, कसं काय निघालं टॉईस आर. दिस इज द हाईट ॲट पॉईंट बी फ्रॉम द पॉईंट ए. मग का बरं फ्रॉम द पॉईंट ए, कारण पार्टिकल जर तिथून सुटला तर जास्तीत जास्त कुठे येऊन पडतो, एलाच येऊन पडणार, त्याच्याखाली जाणार नाही. म्हणजे डिस्टन्स तुम्ही एपासूनच मेजर करा. ओके चालेल. आता सोबत इकडे इमॅजिन करा एच पॉईंटबद्दल बोलताय मी. समजा ओके ही स्ट्रिंग आहे, इथं पार्टिकल आहे आणि पार्टिकल पकडलं मी असं पकडला असं, ठीक आहे, मी स्वतः पकडलं आहे असं हाताने. आणि समजा ओके हे तर सेंटर आहे, फिक्स आहे, मी पार्टिकल इथं पकडला आहे, ठीक आहे, एचला, आणि मी पार्टिकल इथून सोडला. सांगा बरं पार्टिकल कुठं जाईल, तिथेच येईल ना असा. म्हणजे याचा अर्थ त्या एच पॉईंटचं ए पॉईंटपासून डिस्टन्स किती आहे, तर एच पॉईंटचं ए पॉईंटपासून डिस्टन्स किती आहे आर. म्हणजे डिस्टन्स किती झालं सांगा आर. म्हणजे सगळेच्या सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर करतो आपण, ए पॉईंटपासून. एच पॉईंटचं ए पॉईंटपासून डिस्टन्स आर आहे, बी पॉईंटचं ए पॉईंटपासून डिस्टन्स आर प्लस आर. आर आहे की टॉईस आर आहे, टॉईस आर. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द हाईट ॲट पॉईंट ए. ए पॉईंटला हाईट काय द्यायचं, डोळे झाकून सांगायचं किती, 0. ए पॉईंटला हाईटच नाही आहे, कारण की सगळे डिस्टन्सेस कोणापासून मेजर केले जातात, ए पॉईंटपासूनच निघाल. तर ए पॉईंट हा बॉटम आहे, तर बॉटमला हाईट किती असणार आहे, 0. ओके, त्याची इथून हाईट किती आहे आर, आणि त्याची इथून हाईट किती आहे सांगा, आर आहे की टॉईस आर आहे, टॉईस आर आहे. करेक्ट आहे. ओके, बस या 3 गोष्टी लक्षात ठेवा. समजलं काय सगळ्यांना. येस. आता आपल्याला व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काढायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो, आपण जेव्हा टेन्शनचं डेरिव्हेशन बघितलं तेव्हा टेन्शनच्या डेरिव्हेशनमध्ये आपण काय केलं, सगळ्यात पहिले टेन्शन काढलं होतं एका आर्बिटरी पोझिशनला, बरोबर आहे. इथून याचा अँगल थिटा घेतला होता, ही पोझिशन पी होती, आणि टेन्शन ॲट पोझिशन पी आलं होतं आपलं mv² डिवाइड बाय आर प्लस किती आलं होतं सांगा, mg की mg कॉस थिटा, mg कॉस थिटा. जेव्हा तुम्ही बॉटमला गेले तेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली, जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टलला गेले तेव्हा थिटाची व्हॅल्यू 90 ठेवली, जेव्हा तुम्ही टॉपला गेले तेव्हा थिटाची व्हॅल्यू 180 ठेवली. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज केल्या आणि फक्त हे फॉर्म्युले काय झाले, चेंज झाले. करेक्ट आहे. आता त्यात आपण डिटेलमध्ये सांगितलं होतं टॉपला टेन्शन मिनिमम असतं आणि मिनिममची व्हॅल्यू किती असतं, नियरली इक्वल टू 0. बॉटमला टेन्शन मॅक्सिमम असतं पण मॅक्सिममची व्हॅल्यू सांगू शकत नाही, कारण की डिपेंड ऑन द मास ऑफ द बॉडी आहे, मास ऑफ द बॉब आहे. ठीक आहे. मग आता मला हे सांगा, मला जर का व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काढायचं आहे तर मला इथे सुद्धा व्हेलॉसिटी ॲट लोवेस्ट पोझिशन, ओके, म्हणजे बॉटम पोझिशन, व्हेलॉसिटी ॲट द हॉरिझॉन्टल पोझिशन, हॉरिझॉन्टल म्हणजे मिडल पोझिशन, आणि व्हेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन म्हणजे हायेस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी काढायची आहे. तर एक भान ठेवा, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काढताना कंपल्सरी, ओके, व्हेलॉसिटी काढत असताना बघा मी काय सांगताय, डेरिव्हेशनचा प्रॉब्लेम काय असतो तुमचा, तुम्हाला सगळं डेरिव्हेशन आठवते पण फक्त सुरुवातच कुठून करायची आहे समजत नाही पेपरमध्ये. तर डेरिव्हेशनमध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले काढायचं ॲट टॉप पोझिशन. लक्षात ठेवा, टॉपचीच व्हेलॉसिटी काढायची. त्याचं रिझन हे सांगतो मी. टॉप पोझिशन कुठली आहे, टॉप पोझिशन, तर सगळ्यांना माहिती आहे टॉप पोझिशन इज बी, टॉप पोझिशन इज बी. आणि व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन पहिले काढायची, म्हणजे व्हेलॉसिटी ॲट बी पोझिशन पहिले काढायची. सर का बरं पहिले काढायची, सर का बरं बॉटमची पहिली नाही काढू शकत का, सर हॉरिझॉन्टलची पहिले काढू शकत का, बिलकुल काढू नाही शकत. त्याचं रिझन सांगतो मी. मला एक तर पहिली मी टेन्शनचं डेरिव्हेशन काढलं, आता मी सेकंड व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काढणार, आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन काढण्यासाठी मला टेन्शनचा यूज करावा लागणार आहे. कोणाचा, टेन्शनचा. आता मला हे सांगा कुठल्या पोझिशनचा टेन्शन फिक्स आहे ज्याची व्हॅल्यू मला माहित आहे, बोला कुठल्या पोझिशनचा आहे, किती आहे, बॉटमला मिनिमम आहे की मॅक्सिमम आहे, पण व्हॅल्यू माहिती आहे का, नाही. तर ज्या पोझिशनची टेन्शनची व्हॅल्यू फिक्स मला माहिती आहे त्याच पोझिशनची व्हेलॉसिटी पहिले काढा. करेक्ट आहे. मग सांगा बरं टेन्शनचा फॉर्म्युला काय, mv²/r मायनस mg, आणि व्हॅल्यू किती आहे 0. सो गाईज तुम्ही सरळ सांगू शकता टॉप पोझिशनला टेन्शन किती असतं, टॉप पोझिशनला टेन्शन असतं mv²/r मायनस किती असतं mg, आणि त्या टेन्शनची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 0 आहे. लक्षात ठेवा. चालेल, त्याची व्हॅल्यू 0 आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्याच पोझिशनची व्हेलॉसिटी पहिले काढणार. जर का मला बॉटमचं टेन्शनची व्हॅल्यू माहित असती तर मी बॉटमचे पहिले काढलं असतं. मला फक्त एवढंच माहिती आहे की बॉटमला टेन्शन मॅक्सिमम आहे, पण मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे ही मला माहित नाही. ओके, त्यामुळे टॉपची व्हॅल्यू मला माहिती आहे की टॉपच्या टेन्शनचा हा फॉर्म्युला आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. तर बाळांनो इथं सरळ निघून जातं. आता टॉप म्हणजे कुठली पोझिशन आहे सांगा, बी पोझिशन आहे, आपण घेतली नोट्स प्रमाणे म्हणून इथे व्हेलॉसिटी ॲट बी घेतलं. मग इथं काय होईल सांगा, mv² म्हणजे vb² डिवायडेड बाय आर मायनस mg, त्या साईडला गेल्यावर किती होईल प्लस mg, अँड नाव गाईज mm गेट्स कॅन्सल. मग सांगा बरं किती होईल सांगा, vb² डिवायडेड बाय आर इज इक्वल्स टू किती असतं g, हा तिकडे गेला, सो vb² इज इक्वल्स टू किती असतं आर की rg, सो vb इज इक्वल्स सांगा rg आहे की √rg आहे, √rg. खतम. दिस द व्हेलॉसिटी ॲट पोझिशन बी. सांगा बी कुठली पोझिशन आहे, बॉटम आहे, टॉप आहे की हॉरिझॉन्टल आहे, बोला बी पोझिशन कुठली आहे, टॉप आहे, बॉटम आहे की हॉरिझॉन्टल आहे. सो व्हेलॉसिटी ॲट पोझिशन बी
इज इक्वल्स टू वेलॉसिटी ॲट टॉप इज इक्वल्स टू किती असतं अंडर ऑफ किती असतं आर के आर जी खतम. व्हॉट इट एव्हरीवन. येस. कसं काय काढलं सांगा. का बरं टॉपचीच काढायची पहिले. का बरं टॉपचीच काढायची. कारण टॉपच्या टेन्शनचा फॉर्म्युला तर टेन्शनच्या फॉर्म्युला तर सगळ्याच पोझिशनच्या माहीत आहेत पण टॉपच्या टेन्शनची व्हॅल्यूसुद्धा मला माहिती आहे किती आहे 0 आहे लक्षात ठेवा. त्यामुळे ती व्हॅल्यू इकडे मला शिफ्ट करता आली आणि लगेच व्हॅल्यू काढता आली. ठीक आहे. आता एकदा टॉपची वेलॉसिटी मिळाली ना मग राहिलं कुठलं हॉरिझॉन्टल आणि काय बॉटम. दॅट इज युअर चॉईस. तुम्हाला काय करायचं आहे. ओके तुमची चॉईस आहे काय करायचं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का विचारलं मला काढायचं आहे वेलॉसिटी ॲट बॉटम. लक्ष द्या वेलॉसिटी ॲट बॉटम काढायचं आहे. बॉटमला वेलॉसिटी किती आहे सगळ्यांना लक्ष द्या. हां सांगा बॉटमला वेलॉसिटी किती आहे. आता बॉटमला वेलॉसिटी किती आहे म्हणजे बॉटम म्हणजे ए पोझिशन आहे तुम्हाला काढायची आहे. तुम्ही आता कुठल्याही पोझिशनला काढा. बॉटमला काढा हॉरिझॉन्टलला काढा दॅट इज युअर चॉईस. पण सुरुवात तर तुम्हाला टॉपनीच करायची आहे बाळांनो लक्षात ठेवा. चालेल. मग आता इथं काय करायचं बॉटमची वेलॉसिटी काढायची याची तर इथं लिहायचं बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ काय एनर्जी. बघा बाय युझिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सांगा बरं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असतं. टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज काय असतं बाळांनो कॉन्स्टंट. या जगातली टोटल एनर्जी काय असते नेहमी कॉन्स्टंट. एखादा पार्टिकल टॉपला आहे का हॉरिझॉन्टलला आहे की बॉटमला आहे कुठेही असू द्या टोटल एनर्जी नेहमी काय असते कॉन्स्टंट. मग आता मला हे सांगा टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे तर काय करायचं टोटल एनर्जी ॲट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट. चला कुठली तर ज्याची वेलॉसिटी काढायची आहे तो सांगा कुणाची वेलॉसिटी काढायची आहे ए ची. मग टोटल एनर्जी ॲट ए म्हणजे कुठली आहे बॉटम पोझिशन. आणि ज्याची वेलॉसिटी माहिती आहे तो सांगा कुणाची वेलॉसिटी माहिती आहे सध्या मला कुणाची वेलॉसिटी माहिती आहे टॉपची की बॉटमची. टॉप माहीत कुठली आहे टॉपची. टॉप कुठली पोझिशन आहे सांगा ए नी दाखवतो ना नाही बी नी दाखवतो. ठीक आहे. सो यू कॅन से लागलं तर एक काम करा ना इथं लिहितो बॉटम ज्याची मला फाइंड करायची आहे तो आणि ज्याची मला माहीत आहे तो. बरोबर आहे. ज्याची मला फाइंड करायची आहे तो आणि ज्याची मला माहीत आहे तो. ओके. मग आता मला हे सांगा टोटल एनर्जी ॲट बॉटम सगळ्यांना माहिती आहे बॉटम आपण एनी दाखवली आहे आणि टोटल एनर्जी ॲट टॉप आणि सगळ्यांना माहिती आहे टॉप नाही बॉटम आपण कशाने दाखवली आहे ए नी आणि टॉप कशाने दाखवली आहे बी नी. ते आपण नोट्समध्ये जे डायग्राममध्ये घेतले तेच अल्फाबेट्स घेतले आहेत. सो सगळ्यांना माहिती आहे टोटल एनर्जीचं सम ऑफ काय असतं कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो गाईज टोटल एनर्जीचं सम ऑफ किती असतं कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके इथं काय करायचं बी आणि इथं काय करायचं सांगा ए. आणि चला बोला काय फॉर्म्युला यूज करायचा कमॉन गाईज कमॉन सांगा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला किती असतं 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती असतं mgh. फरक पडला वेलॉसिटी ॲट ए येस आणि इथं काय बोललं हाईट ॲट ए येस. ओके टोटल कायनेटिक एनर्जी 1/2 किती असतं mv². पोटेन्शियल एनर्जी किती असतं mgh. चला वेलॉसिटी कुठं बी पोझिशन आणि हाईट सुद्धा कुठल्या पोझिशनला आहे सांगा बी पोझिशन. इज दॅट क्लिअर येस. सांगा बरं काय होईल मग. सो गाईज इट्स 1/2 किती असतं mva². va² तर मला काढायचीच आहे. ओके प्लस किती असतं m इंटू जी इंटू एच ए. चला बोला व्हॉट इज एच ए. एच ए किती आहे 0. सो गाईज एच ची व्हॅल्यू आहे 0 इज इक्वल्स टू 1/2 किती असतं m vb चा स्क्वेअर. एव्हरीवन नोज व्हॉट इज vb. सांगा vb किती आहे vb किती आहे आरची की अंडर ऑफ आरची आणि तिथं vb आहे की vb चा स्क्वेअर आहे म्हणजे अंडर ऑफ आरची चा स्क्वेअर म्हणजे वरचं छप्पर उडालं तर किती राहिलं आर जी प्लस किती असतं एम इंटू जी इंटू किती असतं एच बी आणि सांगा एच बीची व्हॅल्यू किती आहे टॉईस की टॉईस आर. एच बीची व्हॅल्यू आहे टॉईस आर. व्हॉट इट एव्हरीवन येस. सो गाईज इट्स 1/2 किती असतं एम व्ही ए चा स्क्वेअर एम जी इंटू 0 इज 1/2 इथे किती असतं एम जी आर. एम आर जी म्हणजे एम जी आर एम इंटू आर इंटू जी म्हणजे एम इंटू जी इंटू आर. काही प्रॉडक्टमध्ये कसंही लिहू शकता तुम्ही. प्लस एम जी इंटू टॉईस आर म्हणजे टॉईस एम जी आर. ओय एम जी इंटू टॉईस आर म्हणजे किती असतं टॉईस की टॉईस एम जी आर टॉईस एम जी आर. सो गाईज इट्स 1/2 किती असतं एम व्ही ए चा स्क्वेअर इज इक्वल्स टू सांगा इथं असतं एम जी आर डिवाइड बाय 2 प्लस किती असतं टॉईस एम जी आर. खतम. च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं बाळांनो 1. च्या खाली काही नाही म्हणजे 1. सो यू कॅन से 1/2 किती असतं एम व्ही ए चा स्क्वेअर इज इक्वल्स टू चला क्रॉस मल्टिप्लाय करा एम जी आर इंटू 1 किती असतं सांगा एम जी आर प्लस टॉईस 2 इंटू 2 किती असतं बोला 5 एम जी आर. लक्षात नाही 2 इंटू 2 4 एम जी आर and divided by किती असतं सांगा 2. सो गाईज बाय 2 गेट्स कॅन्सल कारण की डिवाइड मधला 2 मल्टिप्लाइड मध्ये गेला असता आणि 2 या 2 सोबत काय झाला असता कॅन्सल. तर आपण इथेच कॅन्सल करून घेतलं. एनी डाऊट नो. सो गाईज यू सिम्पली कॅन से इट्स m इंटू va² इज इक्वल्स टू बोला 4 mgr प्लस mgr किती असतं 5 की 5 mgr and you know mm gets कॅन्सल. ओके मल्टिप्लाइडचा m डिवाइड मध्ये गेला तर mm gets कॅन्सल. तर सांगा बरं va² ची व्हॅल्यू किती झाली 5 की 5 gr.
सो VA स्क्वेअरची व्हॅल्यू झाली 5 इंटू G इंटू R. सो गाईज यू सिम्पली कॅन से VA इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ किती असतं 5GR. स्क्वेअर रूट घेतला आपण. सो VA ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 5GR म्हणजे किती असतं 5R की 5RG 5RG. काय GR RG काही लिहू शकता तुम्ही. चालेल. आता मला हे सांगा मी का बरं RG लिहिलं असेल तुम्हाला समजेल. सांगा टॉपला वेलोसिटी किती आली अंडर रूट ऑफ किती RG. आणि आता आपण बॉटमची काढली. सांगा बॉटमला किती आली 5RG. करेक्ट आहे. एक पॅटर्न लक्षात ठेवा फिक्स ठेवला म्हणजे याचा अर्थ वेलोसिटी ॲट ए म्हणजे कुठली पोझिशन आहे सांगा बॉटम. काय बॉटम. आणि सांगा बॉटमला वेलोसिटी किती असतं अंडर ऑफ 5 की 5RG 5RG. येस मेक इट अ बॉक्स. समजलं आहे सगळ्यांना. येस. आता आपलं लक्षात ठेवा टॉपची सगळ्यात पहिले काढली नंतर बॉटमची काढली. आता कोण राहिलं हॉरिझॉन्टल. चला सो बाळांनो लक्षात ठेवा वेलोसिटी ॲट हॉरिझॉन्टल. 2 मिनिटं थांबा रे. का रे बाळांनो हॉरिझॉन्टल म्हणजे कुठली पोझिशन असतं सांगा H. सांगा कसं करायचं. ओके पुन्हा सेम बाय युजिंग अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी दॅट टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे एखादा पार्टिकल टॉपला आहे हॉरिझॉन्टल आहे की बॉटमला आहे त्याची टोटल एनर्जी नेहमी काय असते सांगा कॉन्स्टंट असते. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीज आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉय इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म अँड टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. साधी गोष्ट आहे. मग आता मला हे सांगा टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणजे कुठल्या तरी 2 पोझिशनची टोटल एनर्जी कंपेअर करावं लागणार मला. कुठल्या 2 पोझिशनची कंपेअर करायची ज्याची वेलोसिटी फाइंड करायची आहे ती तर लागणारच आहे. सांगा कुणाची वेलोसिटी फाइंड करायची आहे हॉरिझॉन्टलची ती तर लागणारच आहे. आणि ज्याची वेलोसिटी मला माहित आहे ती मला हे सांगा हॉरिझॉन्टलची वेलोसिटी मला काढायची आहे त्यामुळे मी ती घेणारच आहे. आणि ज्याची वेलोसिटी मला माहित आहे सांगा कुणाची वेलोसिटी मला माहित आहे टॉपची माहित आहे की नाही बॉटमची. मग चला ओके इथं लिहितो हॉरिझॉन्टल ज्याची मला फाइंड करायची आहे आणि ज्याची मला माहित आहे. आता सध्या माझ्यावर दोन्ही माहित आहे. मला टॉपची माहित आहे आणि हे बघा टॉपची आली आहे बघा नाही बॉटमची आहे 5RG आणि टॉपची किती आहे अंडर रूट ऑफ RG. तुम्ही कोणाची घ्या काही फरक पडत नाही आन्सर चुकणार नाही. झालं. आणि चला बोला टोटल एनर्जी काय असते. टोटल एनर्जीचं सम ऑफ कायनेटिक एनर्जी आणि काय असतं पोटेन्शियल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल. लक्षात ठेवा इज इक्वल्स टू टोटल एनर्जीचं सम ऑफ काय असतं कायनेटिक एनर्जी आणि काय असतं पोटेन्शियल एनर्जी ॲट काय असतं बघा नोट टॉप. आता तुम्हाला समजायला पाहिजे. ओके कायनेटिक एनर्जी प्लस काय केलं मी पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप ॲट हॉरिझॉन्टल आपण H ने दाखवतो. कायनेटिक एनर्जी प्लस किती असतं पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप आणि टॉप आपण कशाने दाखवतो B ने दाखवतो. लक्षात ठेवा ते आपण अल्फाबेट जे घेतले त्याच्यावर असते सगळं. हे कुठलेही घेऊ शकता तुम्ही अल्फाबेट ABH. मी नोट्समध्ये जे घेतले आहेत ना तेच घेते बाळांनो. ठीक आहे. चला सो कायनेटिक एनर्जी 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जी m के mgh. तर वेलोसिटी ॲट H हाईट ॲट H. राहिला प्रश्न m म्हणजे असतं मास. जसं जसं पार्टिकल सर्कम्फरन्सवरनं फिरतो मग तो पार्टिकल कधी टॉपला असतो कधी हॉरिझॉन्टलला असतो कधी बॉटमला असतो ना. mg इथे किती होईल R के टॉईस R. से येस सांगा बरं काय होईल. इथं 1/2 किती असतं m इथे लिहू शकता VH² प्लस किती असतं mgr. आवाज नको आहे. इज इक्वल्स किती असतं mgr डिवाइड बाय 2 प्लस इथे किती असतं टॉईस mgr. आवाज नको आहे बरोबर आहे. mg इंटू टॉईस r इज अ टॉईस mgr. आता मला हे सांगा याच्या खाली काही नाही म्हणजे किती असतं बोला 1. चला सांगा किती होईल 1/2 m इथे किती असतं VH² प्लस थांबा एक काम करू आता mgr डिवाइड बाय 2 प्लस टॉईस mgr. थांबा टॉईस mgr हां आणि हा प्लस mgr तिकडे गेला तर किती होईल मायनस mgr. सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत बाळांनो कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे सगळे लक्ष द्या. सो 1/2 m इंटू VH² इज इक्वल्स टू mgr डिवाइड बाय 2 प्लस टॉईस mgr मायनस mgr. सांगा टॉईस mgr मधनं जर का एक mgr गेला तर किती राहील m के mgr. च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं 1. कोणाच्या खाली काही नाही म्हणजे किती असतं बाळांनो 1 असतं. ओके मग आता इथं काय करायचं इकडे बघा इथे लिहू शकता 1/2 किती असतं m इथं करायचं VH² इज इक्वल्स टू चला क्रॉस मल्टिप्लाय करा mgr इंटू 1 किती असतं mgr. हां टॉईस mgr इंटू 1 किती असतं टॉईस mgr अँड डिवाइड बाय 2 इंटू 1 किती असतं 2. सो इट्स 1/2 इथे किती असतं m VH² इज इक्वल्स टू टॉईस mgr प्लस mgr किती असतं थ्राईस mgr डिवाइडेड बाय 2 आणि बाय 2 गेट्स कॅन्सल. ओके सो गाईज मला हे सांगा m इंटू किती असतं VH² इज इक्वल्स टू थ्राईस mgr. गाईज mm गेट्स कॅन्सल. मल्टिप्लाइड m डिवाइड मध्ये होईल. इथं सरळ सांगू शकता VH² इज इक्वल्स टू किती असतं थ्राईस r के RG थ्राईस RG. थ्राईस gr म्हणा थ्राईस RG म्हणा वन अँड द सेम थिंग. अँड देन तुम्ही जर का VH काढायला गेले तर अंडर रूट ऑफ किती असतं सांगा थ्राईस की थ्राईस RG थ्राईस RG. येस दिस इज कॉल्ड ॲज VH. याला पण काय म्हणतो सांगा VH. सांगा बरं हॉरिझॉन्टलला वेलोसिटी किती असतं अंडर रूट ऑफ थ्राईस RG. किती असतं अंडर रूट ऑफ किती थ्राईस RG हॉरिझॉन्टलला. हां ओके बॉटमला किती असतं रे
बॉटमला आलंय का? बॉटमला किती आली? 5rg. आणि टॉपला किती आली सांगा? √rg. पण डेरिव्हेशनची सुरुवात करताना कुठून काढायची? का बरं टॉप? कारण आपण टेन्शनचा फॉर्म्युला यूज करतो आणि टॉपचा टेन्शन आपल्याला माहित असतं किती आहे? 0. त्यामुळे सुरुवातीतूनच करायची. नाही तर काय होईल ना, डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात बाळांनो, सगळं डोळ्यासमोर असते, पण साली सुरुवात कुठून करायची पेपरमध्ये हेच समजत नाही. तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. चालेल? पुन्हा एकदा सांगा, बोला. टॉपला वेलॉसिटी किती आली? √rg. व्हेरी गुड. बॉटमला किती आली? बॉटमला किती आली? 5rg. आणि ती किती आली? 3rg. मला थोडं डायग्राम मध्ये दाखवा बरं. लक्ष द्या. हा, बोला. पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. करेक्ट आहे. लक्ष द्या, शेवटचा पार्ट आहे या टॉपिकचा. हा, का रे आपला टॉपिक संपतो की टॉपिकचा एक पार्ट संपतो? टॉपिकचं नाव काय आपल्या? किती पार्ट मध्ये डिवाइड केला आपण? त्यातला पहिला पार्ट कुठला सुरू आहे? सर्क्युलर मोशन. आणि दुसरा रोटेशनल मोशन. ठीक आहे, ओके. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. हां, लक्ष द्या. मला हे सांगा, ही पोझिशन आपण बी नी दाखवली आहे, ही पोझिशन आपण एच ने दाखवली आहे, आणि ही पोझिशन आपण ए नी दाखवली आहे. चालेल? जे नोट्समध्ये दाखवलं आहे तेच आपण करताय. 100 वेळ मी एकच एक गोष्ट सांगताय. हां, आता इकडे लक्ष द्या. मला हे सांगा, वेलॉसिटी ॲट टॉप म्हणजे बी पोझिशन किती आलं? √rg. वेलॉसिटी ॲट बॉटम म्हणजे ए पोझिशन किती आली? √5rg. आणि वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल किती आली? √3rg. से येस? येस. मग आता मला हे सांगा, √rg म्हणजे 1 टाइम्स ऑफ rg असं लिहू शकता. ओके. आता इथे एक काम करा, √3rg आहे तर त्याचा √3 आणि √rg वेगळा केला. सो इथे काय करायचं? √3 इंटू √, काय करायचं सांगा? rg. करेक्ट आहे? सेपरेट केले. से येस? येस. आणि 5 ला मी तसंच करणार. सांगा बरं कसं होईल? रूट आणि rg सेपरेट होईल तर कसं होईल? कसं दिसेल? बोला. नाही, इट्स ओके. 11वीला आले का? हे बघ, वरच्या क्लासरूमवर जाऊन बस. ये इकडे, या साईडला मी बोलतो. वर जा, लेफ्ट आणि स्ट्रेट जा. ठीक आहे? सगळ्यात शेवटची क्लासरूम. चल, थँक्यू. बस 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 बस, अगदी बरोबर. हां हां, सगळं फर्स्ट √rg त्याला करायचं 1 टाइम्स ऑफ rg. √3rg म्हणजे √3 इंटू √rg आहे. लक्ष द्या, इथं √5rg तर काय करायचं? √5 इंटू √, किती असतं? rg सेपरेट केले. तुम्हाला जर का कोणी विचारलं व्हॉट इज द वेलॉसिटी ॲट बॉटम, अरे बापरे, फ्रिक्वेन्सी काढली सर. हां, वेलॉसिटी ऑफ बॉटम, वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल आणि वेलॉसिटी ॲट काय? टॉप. वेलॉसिटी ॲट, नाही चुकीचं आहे. बिफोर एच फॉर आणि ए फॉर. सांगा बॉटमला वेलॉसिटी किती असते? तुम्हाला या वेलॉसिटीचा जर का रेशो विचारला तर रेशो काय लिहाल? बोला, सांगा. 1 इंटू √rg, √3 इंटू √rg आणि √5 इंटू √rg. √rg गेट्स कॅन्सल. कॉमन आहे ना? अरे रेशो काढायचा आहे ना, मग रेशो काढायचं नंतर √rg गेट्स कॅन्सल. सो व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ? कमान 1:√3 किती असतं? √5. पुन्हा एकदा बोला काय असतं? कमान 1:√3 पुन्हा एकदा बोला 1:√3 हा एंट्रन्सला बऱ्याच वेळ क्वेश्चन विचारतात की बाळांनो, टॉपची वेलॉसिटी, हॉरिझॉन्टलची वेलॉसिटी आणि बॉटमच्या वेलॉसिटीचा रेशो काय? तर हा रेशो असतो 1:√3 किती असतं? 5 की √5. तर बाळांनो, मागच्या लेक्चरला आपण VCM स्टार्ट केला आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये 3 टाइपचे डेरिव्हेशन्स आहे. त्यातलं पहिलं डेरिव्हेशन म्हणजे एक्सप्रेशन फॉर टेन्शन, बरोबर. दुसरं डेरिव्हेशन म्हणजे एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी आणि तिसरं म्हणजे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. पण यात काही डोकं लावायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण ते करून बसलो आहे. कुठं करून बसलो आहे? हे इथंच डेरिव्हेशन मध्ये केलं आहे ना आपण. टोटल एनर्जी काय असते? तर सम ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल. तर नवीन नॉलेज तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही आहे. ओके, तुम्हाला आहे त्याच नॉलेजवरनं होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, तुम्हाला इंडिव्हिज्युअल सर पेपरमध्ये येताना क्वेश्चन अख्खा एकच येतो का? नाही. एक तर तुम्हाला फक्त कोणाचे डेरिव्हेशन्स विचारतील? टेन्शनचे, अदरवाइज एनर्जीचे. मागच्या लेक्चरला आपण काय शिकलो होतो सांगा? टेन्शन. आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो? वेलॉसिटी. आणि आता आपल्याला काय बघायचं? एनर्जी. आणि एनर्जीमध्ये डोकं लावायचं नाही, कारण की काही करायचीच गरज नाही. एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. आवाज नको आहे. सांगा बरं, तुम्ही पहिलेच बोलले टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज
कॉन्स्टंट. मग भले पार्टिकल टॉपला असू द्या, हॉरिझॉन्टलला असू द्या, बॉटमला असू द्या, टोटल एनर्जी नेहमी काय असते? कॉन्स्टंट असते. आता कशी कॉन्स्टंट असते इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा माझ्याकडे, लक्ष द्या. साधी गोष्ट आहे. चला सगळ्यात पहिले घ्या ॲट टॉप पोझिशन, टॉप पोझिशन. ओके हां, सांगा आपल्या नोट्समध्ये जी डायग्राम काढली त्या टॉप पोझिशन कशाने दाखवली आहे? बी. चला म्हणून बी पोझिशन घेतो. लक्ष द्या, आवाज नको आहे. मग बी पोझिशनला मला काय काय लागणार आहे? मला वेलॉसिटी लागणार आहे टॉप पोझिशनला, ती किती असतं? अंडर ऑफ किती? आर जी. आणि मला हाईट लागणार आहे टॉप पोझिशनला, ती किती असतं? आर की टॉईस आर? टॉईस आर. जायचं का त्या डायग्राम मध्ये? हे पहा टॉईस आर. अरे ओके नाही, बी पोझिशनला. आणि वेलॉसिटी किती आली? अंडर ऑफ किती? आर की आर जी? बस दोन गोष्टी पाठ पाहिजे तुमच्या, बाकी नंतर डायग्रामकडे बघायची गरज नाही. आणि सांगा टोटल एनर्जी काढताना सगळ्यात पहिले काढायची कायनेटिक एनर्जी. आणि एव्हरीवन नोज व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? 1/2 mv². आता साधी गोष्ट आहे, जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. 1/2 m, विच व्हॅल्यू किती? अंडर ऑफ आर जी चा स्क्वेअर. वरचं छप्पर सांगा, आर की आर जी? आर जी. ओके. पोटेन्शियल एनर्जी काय असतं सगळ्यांना माहिती आहे, बोला. एम की एम जी आर? एम नाही, एम जी एच. ओके. मग त्याच पोझिशनला हाईट किती असतं सांगा? टॉईस की टॉईस आर? टॉईस आर. आणि जेव्हा मला टोटल एनर्जी काढायची आहे तर सगळ्यांना माहित आहे टोटल एनर्जी इज अ सम ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल. अख्ख्या जगाला माहिती आहे टोटल एनर्जी इज ऑलवेज अ सम ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल. सांगा बरं कायनेटिक किती आहे? एम जी आर डिवाइड बाय 2. आणि पोटेन्शियल किती आहे? टॉईस एम जी आर. बघा ना, एम जी इंटू टॉईस आर म्हणजे टॉईस एम जी आर. इसके नीचे कुछ नहीं, मतलब कितना होता है? 1. डू क्रॉस मल्टीप्लिकेशन. सो व्हाट आई हैव लेफ्ट विथ? कम ऑन. 2 इंटू 2 4 mgr प्लस mgr. बोला 4 mgr प्लस mgr किती असतं? 5 mgr डिवायडेड बाय किती असतं? 2. खतम. दिस इज द टोटल एनर्जी. बरोबर आहे. सांगा कुठल्या पोझिशनला काढली? बोला टॉप. आता कुठल्या पोझिशनला काढायचं आहे सांगा? ॲट हॉरिझॉन्टल घ्या. कुठल्या पोझिशनला घ्या? आवाज नको आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे कुठली पोझिशन आहे? एच. दोन गोष्टी माहित पाहिजे. चला वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल अँड हाईट ॲट हॉरिझॉन्टल. सांगा हॉरिझॉन्टलला वेलॉसिटी किती आली होती? अंडर ऑफ आर जी, अंडर ऑफ थ्राइस आर जी आणि अंडर ऑफ 5 आर जी. तर हॉरिझॉन्टलला किती होती? अंडर ऑफ थ्राइस आर जी. आणि हाईट किती होती रे सांगा? आर. एकदा बघून घ्या. हे हाईट आर होती. से येस. अरे ओके नाही? येस. ओके. आणि मग आणि तिसरी पोझिशन कुठली आहे सांगा? ॲट. बोला कुठली असतं? बॉटम. बॉटम कशाने दाखवतात? ए नी. सांगा मग त्या ए पोझिशनला वेलॉसिटी किती होती सांगा? आणि हाईट किती होती? हाईट तर 0च होती ना? 5 की 5 आर जी? 5 आर. चला रफ नोटबुक घ्या आणि मला ड्रॉ करू, म्हणजे रफ नोटबुक घ्या, रफमध्ये सॉल्व करून दाखवा. चला लवकर थांबा. ए काय काढायची आहे? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी सम ऑफ कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक काढा, पोटेन्शियल काढा. एक तुम्ही करून दिलाय, तुम्हाला या पोझिशनचा काढायचा आहे. इथली वेलॉसिटी टाकायची, इथली हाईट टाकायची. चालेल ना? अरे हे तुमचं 11वीचं टेक्स्टबुक होतं, त्याची विड्थ बघा. आणि हे तुमचं 12वीचं टेक्स्टबुक आहे, त्याची विड्थ बघा. सेम आहे? कोण जाड वाटते? 12वीचं. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं याच्यात 14 टॉपिक आहेत, याच्यात इंडेक्समध्ये 16 टॉपिक आहे, पण तसे किती आहेत? 20 टॉपिक आहेत. कसे 20 मी सांगतो. जसं रोटेशनल डायनॅमिक्स इंडेक्समध्ये तर एकच आहे ना, पण त्याचे किती पार्ट आहेत? सर्क्युलर मोशन आणि रोटेशन होतं. सर्क्युलर मोशन काय सोपं छोटा आहे का? तसाच रोटेशनल मोशन आहे. म्हणून ती टेक्स्टबुकची साईज वाढली. असं वाटताना असं वाटते की इंडेक्समध्ये फक्त 16 टॉपिक आहे, पण ॲक्च्युली 11वीच्या जर का तुम्ही याची साईज बघितली कशाची? टॉपिकची, तर तसे कम्पेअर केलं तर 20 टॉपिक आहे तुम्हाला. समजलं? हे बाई याच्यावरूनच साईज समजते आहे. पण तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की मी आहे. ए छोकरो, हां झालं आहे सगळ्यांचं? येस. किती आला आन्सर सांगा बरं? ओके. व्हॉट इज द टोटल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन? किती आलं? 5 mgr डिवाइड बाय 2. 5 mgr डिवाइड बाय 2. व्हॉट इज द टोटल एनर्जी ॲट द बॉटम पोझिशन? बोला बोला ना. बॉटम पोझिशनला टोटल एनर्जी काय असतं? किती असतं? 5 mgr डिवाइड बाय 2. म्हणजे समजतं का काय झालं सांगा बरं? तिन्ही पोझिशनला एनर्जी काय आली? डिफरंट आली की सेम आली? मग तेच तुम्ही सांगायचं टोटल एनर्जी ॲट एव्हरी पोझिशन इज ऑलवेज सेम. तुम्ही बॉटमला घ्या, टॉपला घ्या किंवा हॉरिझॉन्टलला घ्या, टोटल एनर्जीची व्हॅल्यू काय आली? सेम. आणि हे आपण आता प्रूव्ह केलं, पण हे ऑलरेडी आपण पहिले यूजही केलं आहे. टोटल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट टॉप. आहे का? का बरं? कारण की सगळ्या पोझिशनला टोटल एनर्जी काय असते? सेम असते. सगळे नोट्स का? त्या नोट्समध्ये सगळं ते प्रॉपरली दिलेलं आहे. चालेल? चला बघा लवकर फास्ट.
हां नेक्स्ट या, हे बाय सगळं सुंदर आहे. कसं आहे? सुंदर. नेक्स्ट पेजवर या, इथे या पेजवर या. सर हे नोट्स टाकून त्यात बरं का ग्रुपवर. या पेजवर या. चला आले पेजवर. येस. आता या पेजवर आल्यावर इन व्हीसीएम आहे बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे का बघा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये दिलाय ॲट टॉप पोझिशन, ॲट बॉटम पोझिशन आणि ॲट होरिझॉन्टल पोझिशन. तो एक टेबल दिलाय, तो टेबल आपल्याला बघायचा आहे. चला बघा, सांगा टॉप पोझिशन कुठली आहे रे? ए आहे की बी आहे? बी आहे नोट्समध्ये. सांगा टॉपला टेन्शन काय असतं? घाबरो का? मी आहे. हां, तर सगळ्यात पहिले इथं घेतलं टॉप. ओके, नंतर घेतला हॉरिझॉन्टल. आवाज नको आहे. हॉरिझॉन्टल. आणि नंतर काय घेतलाय बाळांनो? नाही बॉटम घेतलाय का? ठीक आहे, जे घेतलं असेल ते बॉटम. आणि नंतर काय घेतलंय सांगा? हॉरिझॉन्टल. तर तुम्हाला माहिती आहे टॉप म्हणजे बी असतं. ओके, बॉटम म्हणजे ए असतं आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय असतं? एच. आवाज नको आहे. टेन्शनचे फॉर्म्युले दिले न बघता सांगा बरं का. पहिला फॉर्म्युला काय असतं? टेन्शन ॲट टॉप मॅक्सिमम असतं की मिनिमम असतं? मिनिमम. किती असतं बोला? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. से येस? येस. बॉटमला किती असतं अदिती? ओके, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस किती असतं बोला? एम जी. करेक्ट आहे. आणि इथे किती असतं? एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हो म्हणायचं? येस. ओके, पहिला कॉलम. दुसरा कॉलम, दुसरा रो दिलाय व्हेलॉसिटी. सांगा व्हेलॉसिटी किती असतं? ती मिनिमम व्हेलॉसिटी असते की एखाद्या पार्टिकलला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं नंतर कमीत कमी किती स्पीड असली पाहिजे? तर टॉपची व्हॅल्यू √r जी, दॅट इज अ मिनिमम स्पीड. कमीत कमी तेवढी स्पीड पाहिजे तरच तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चांगली गोष्ट आहे. समजलं की नाही? साधी गोष्ट आहे. मला हे सांगा. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं बाळांनो. मला हे सांगा, आपल्या हातात एक बकेट आहे, छोटीशी बकेट आहे, त्याला धागा दोरा बांधला आहे स्ट्रिंग, आणि तुम्हाला त्याला म्हटलं आहे सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करा. कसं परफॉर्म कराल सांगा बरं? पहिले काय कराल? स्लोली 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 असं बघतो ना सर. ठीक आहे. हां, तर मला हे सांगा, त्याला जर का प्रॉपर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं नंतर हे कमीत कमी तर स्पीड ठेवावंच लागेल ना. त्याच्यापेक्षा जेवढी जास्त ठेवली ना तेवढा तो फास्ट, जेवढी तो जास्त स्पीडनी चालवला तेवढा तो सेफ टर्न घेईल, सेफ सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. पण जर का स्पीड काय झाली? कमी झाली तर बाळांनो जमणार नाही. जसं मी एक्झाम्पल मौत का कुवामध्ये सांगितलं होतं. अरे मौत का कुवामध्ये जर का गाडीला त्या फिरवायचं असेल, एक कमीत कमी स्पीड असतेच त्याची. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी स्पीड करता येत नाही. तर ते जे फॉर्म्युला आहे ते मिनिमम स्पीडचे असतात सगळे. ठीक आहे, सांगा काय आलं? √ऑफ काय? आर की आर जी? आर जी. इथं सुद्धा किती आलं? √ऑफ बॉटम आहे 5r जी, आणि इथे किती आहे सांगा? √ऑफ थ्राइस आर जी. करेक्ट आहे. मग आता नेक्स्ट कॉलम मध्ये दिलाय टेन्शनच्या व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? टॉपला टेन्शन किती असतं? 0. किती असतं? 0. आता तुम्हाला मी हे सांगू शकतो 0 कसं काय येतं? कसं काय येतं 0 माहिती आहे का? माझ्याकडे बघायचं फक्त. हा टेन्शनचा फॉर्म्युला आहे आणि टेन्शनची व्हॅल्यू आहे. तर काय करायचं? इथं व्हेलॉसिटीची व्हॅल्यू टाकायची. टाका व्हेलॉसिटीची व्हॅल्यू, कारण की बघा टॉपचा टेन्शन आहे तर टॉपचीच व्हेलॉसिटी आहे ना. टाका बरं व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती होतं? हे बाई व्हेलॉसिटी आहे ना. टाका व्हेलॉसिटी √ऑफ आर जीचा स्क्वेअर, वरचं छप्पर उडालं तर काय राहिलं? आर की आर जी. मग सांगा बरं काय झालं ते? एम आर जी डिवाइड बाय आर मायनस एम जी. आर आर एम जी मायनस एम जी 0. बरोबर आहे. पुन्हा येतं सांगा, ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथे टाका. सांगा व्हेलॉसिटीची व्हॅल्यू इथे टाकली तर किती होईल? एम वीच व्हॅल्यू 5r जी चा स्क्वेअर केला तर किती होईल सांगा? 5r जी. अँड डिवायडेड बाय किती आहे? आर प्लस किती असतं सांगा? एम जी. आर आर 5 mg प्लस mg 6 mg. बरं आहे. आणि इथं मला हे सांगा, ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू टाका बरं काय होईल सांगा? एम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे √ऑफ 3r जी चा स्क्वेअर केला तर किती होईल? 3r जी डिवाइड बाय एम. एम एम गेट्स कॅन्सल. सांगा 3 की 3r जी? 3r जी नाही, 3r जी नाही रे गदळीव, खाली आर आहे ना. तर एम कॅन्सल होईल की आर कॅन्सल होईल? आर कॅन्सल होईल, म्हणजे 3 mg होईल. से येस? येस. ओके, नेक्स्ट. आता एक लक्ष द्या. हां, टेन्शनच्या व्हॅल्यू बघा आल्या आहेत का? बघा 0, 6 mg आणि 3 mg. राहिला प्रश्न कायनेटिक एनर्जी. तुम्ही आत्ताच काढली कायनेटिक एनर्जी. अरे ओके नाही, किती आहे? 1/2 mgr, 5/2 mgr, 3/2 mgr. मला कशाला विचारता? इकडे बघा, जा बघा. हां, हे बघा टॉपला कायनेटिक एनर्जी किती असतं? 1/2 mgr mgr. मग तुम्ही बॉटमला तुम्ही काढली आहे नोटबुकमध्ये. बघा नोटबुकमध्ये 5 mgr आली आहे का? बघा बघा बॉटमला किती आली? 5/2 mgr आली आहे का? किंवा 5 mgr डिवाइड बाय 2 आली आहे का? बघा 5 mgr डिवाइड बाय 2 आली आहे ना. ओके, आणि इथं 3 mgr डिवाइड बाय 2 असेल. ओके, पोटेन्शियल एनर्जी बघा, टॉपला पोटेन्शियल एनर्जी बघा किती आली आहे बघा. हां, mgr × 2 म्हणजे टॉईस की टॉईस mgr?
ट्वाईस mgr. तुम्ही नोटबुक मध्ये काढली, सांगा किती आली. इथं बॉटमला किती आली सांगा, 0 आली आहे. आणि इकडे किती आली आहे सांगा, mgr. ओके नेक्स्ट. टोटल एनर्जीचा काही संबंधच नाही आहे. सांगा टोटल एनर्जी काय असतं बोला. 5/2 mgr, 5/2 mgr, 5/2 mgr. आणि सगळ्यात शेवटी काय दिलं सांगा बरं. लेट. हां सांगा लेट u काय. इनिशियल वेलॉसिटी नाही, इनिशियल लिनियर वेलॉसिटी. आपण कुठल्या मोशन बद्दल बोलताय, अँग्युलर की लिनियर. लिनियर. चला बोला यू म्हणजे काय. कमान. इनिशियल लिनियर वेलॉसिटी. व्हेरी गुड, आवडलं मला. आता असं तुम्ही सांगा पूर्ण. हा वी काय लिहाल, फायनल वेलॉसिटी नका म्हणू, बोला फायनल लिनियर वेलॉसिटी. ओके सांगा ए बाळांनो, ए कोण आहे. ऍक्सेलरेशन की लिनियर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन. बघा अरे ऍक्सेलरेशनच आहे ते, फक्त लिनियर मोशन मधलं आहे. आणि एस म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट की लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट. अरे ओके नाही, आवाज नकोय. आणि टी म्हणजे कोण, टाइम. टाइम हा लिनियर नसतो. ओके टाइम कुणासाठी थांबत नाही, टाइम दोन्ही ठिकाणी सेमच असतो. से एस. पुन्हा एकदा सांगा यू म्हणजे कोण आहे, इनिशियल लिनियर वेलॉसिटी. व्ही म्हणजे कोण आहे, व्ही म्हणजे कोण आहे, फायनल लिनियर वेलॉसिटी. ए म्हणजे कोण आहे, एस म्हणजे कोण आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट. चला हेच इक्वेशन तिकडे कम्पेअर करायचे, माझ्याकडे बघायचं समीक्षा. ओके लक्ष द्या. हां सर्क्युलर मोशन सॉरी किंवा अँग्युलर मोशन मध्ये काय असतं. हां ए छोकरो, व्ही म्हणजे कोण, व्ही म्हणजे कोण, फायनल लिनियर वेलॉसिटी. तिकडे काय येईल, फायनल अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा. ओमेगा. अरे ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ना, त्यात कुठली येईल, इनिशियल की फायनल, फायनल. यू म्हणजे कोण, यू म्हणजे कोण, नाही बोला ना, उपवास आहे. हा बोला काय, इनिशियल लिनियर वेलॉसिटी. तिथे काय राहील सांगा, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0. काय, ओमेगा 0. पुन्हा एकदा बोला. हा ओमेगा काय असेल, फायनल अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा 0 काय, प्लस ए म्हणजे कोण, लिनियर ऍक्सेलरेशन. एच्या ठिकाणी काय लिहाल, अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन. शिकलाय, शिकलाय. बघा तिथे मी बोर्डवर पोहोचलोय, तिथे लिहिलं होतं ना. ए म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन, अल्फा म्हणजे काय असतं, अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि टी म्हणजे कोण असतं बाळांनो, टाइम. तुम्ही पाठ नका करू बाळांनो, कम्पेअर करा. काय करा, कम्पेअर. पुन्हा एकदा सांगा, जिथे इकडे व्ही आहे इथे काय लिहिलं, ओमेगा. जिथे इकडे यू आहे तिथे काय लिहिलं, ओमेगा 0. जिथे ए आहे तिथे काय लिहिलं, अल्फा. सांगा एस. एस म्हणजे कोण, लिनियर डिस्प्लेसमेंट. इकडे कोण असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतात, थीटा. कशाने, थीटा. यू म्हणजे काय, लिनियर इनिशियल वेलॉसिटी. तर इथं काय लिहाल, यूच्या ठिकाणी ओमेगा की ओमेगा 0, ओमेगा 0. ओके टी म्हणजे कोण आहे सांगा, टाइम. प्लस किती आहे सांगा, 1/2. एच्या ठिकाणी अल्फा आणि टीचा काय करायचा, स्क्वेअर. झालं. व्ही म्हणजे कोण, फायनल वेलॉसिटी. फायनल इनिशियल, फायनल लिनियर. इथे काय लिहा, फायनल अँग्युलर. फायनल अँग्युलर आपण कशाने दाखवतो, ओमेगा की ओमेगा 0, ओमेगा. तर काय लिहायचं, ओमेगाचा स्क्वेअर इज इक्वल्स टू यू म्हणजे काय, ओमेगा 0चा स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. तर एच्या ठिकाणी काय, अल्फा. आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, तिथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असतं बोला, थीटा. काय, थीटा. काय, थीटा. ओ बैरट मॅडम समजताय का मी काय बोलताय. हां सांगायचं तात्पर्य हे सगळ्यांना पाठ असतं, याला कम्पेअर करून इथं लिहायचं. सांगा मग, सांगा मला हे सांगा काय काय लिहिलं. इकडला व्ही म्हणजे इकडला कोण आहे, ओमेगा. इकडला यू म्हणजे इकडला कोण आहे, ओमेगा 0. इकडला ए म्हणजे या साईडचा कोण आहे, अल्फा. आणि इकडला एस म्हणजे इकडला कोण आहे सांगा, थीटा. टी तर टीच आहे, खतम. पाठ तर हे असतंच, लहानपणी समजत काही नाही पण पाठ असतं हे. ओके तर हे कशाला पाठ करावं लागते, याला कम्पेअर करून लिहा ना, हो म्हणा. बघा तिथे दिलं आहे सगळं. ओके इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स इन अ सर्क्युलर मोशन, एनालॉजी ऑफ इक्वेशन ऑफ मोशन्स. ओके दॅट इज अ रेक्टिलिनियर अँड सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवा. इन लिनियर मोशन सगळ्यात पहिले एस इज इक्वल्स किती असतं, यू टी प्लस 1/2 किती, ए टी स्क्वेअर. व्ही इज इक्वल्स किती असतं, यू की यू प्लस ए टी. आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल्स किती असतं, यू स्क्वेअर प्लस ट्वाइस की ट्वाइस एस. मग सांगा बरं त्यात बाजूला काय काय लिहिलं आहे, वेअर. एस काय, लिनियर डिस्प्लेसमेंट. यू काय, इनिशियल लिनियर वेलॉसिटी. व्ही काय, फायनल लिनियर वेलॉसिटी. ए काय, लिनियर ऍक्सेलरेशन. टी कोण आहे, टाइम. सर्क्युलर मोशन मध्ये त्याच गोष्टी चेंज केल्या, बरोबर आहे, हो की नाही. पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसरी आणि तिसऱ्याला तिसरी. समजताय सगळ्यांनी.
अरे ओके नाही, मी पहिली ही लिहिली म्हणून माझं पहिलं यायला, त्यांनी पहिली हे दिलं आहे ना, ते कम्पेअर केलं तसं त्यांनी. तर ॲरो करून टाका, तुमची लईच लेस लेस गोंधळ होत असेल डोक्यात, असं ॲरो करा. कसं माहिती आहे का, पहिल्याला पहिलं, दुसऱ्याला दुसलं, तिसऱ्याला तिसलं. सॉरी, करा बरं लवकर. झालाय का? ए चला बाजूला लिहा. वेअर, हां, टी म्हणजे टाइम. खाली वाचा. ठिटा कोण आहे? ए बोला, ठिटा कोण आहे? ओमेगा. ओमेगा 0 अल्फा. से यस. आणि या टॉपिकचा राहिला शेवटचा पार्ट. ओके, 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. एक शाल लिहून देणार. कुठल्या? वेल ऑफ द डेथ, म्हणजे वॉल ऑफ डेथ सुद्धा म्हणतात त्याला. डेथ वेल, मौत का कुआ. कोणचा कुआ? मौत का कुआ. नंतर स्पियर ऑफ डेथ. माहिती आहे स्पियर ऑफ डेथ काय असतं? सर्कसमध्ये असतं ना स्पियर ऑफ डेथ. एक स्पियर असतो, स्पियरमध्ये ते गाड्या चालवतात. स्पियर ऑफ डेथ. थिएटरमध्ये आल्यासारखं वाटते का? हे बाय स्पियर ऑफ डेथ. इंग्लिशमध्ये बोलताय. आता याच्यात मी सांगतो मेकॅनिझम काय असतं. दाखवतो, डोंट वरी. हां, ओके. त्यात कसं असते, जेव्हा स्पियर, हे बघा हा स्पियर आहे, ऑब्विसली स्पियर ऑफ डेथ. त्यात तरी आता एकच माणूस आहे, त्यात 3-4 असतात. ओके, त्यात एक रूल असतो. हां, त्यात एक रूल असतो. काय तर सगळ्यात पहिले काय असताना माहिती आहे का, ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. कुठलं? हॉरिझॉन्टल. जसं स्पियरमध्ये एंट्री मारतात ते, तर सगळ्यात पहिले हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन पहिले HCM परफॉर्म करतात. HCM, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि एकदा त्यांना ती पिकअप घेतली गाडी की त्यानंतर मग ते असे टिल्ट होतात, इन्क्लाइंड सर्क्युलर मोशन. आणि त्यानंतर मग पिकअप घेतल्यावर सगळा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म. ते डायरेक्ट स्पियरमध्ये गेल्यावर डायरेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर नाही परफॉर्म करू शकत. त्याचे रूल्स आहेत, लक्षात ठेवा. तर बघा स्टार्टिंगपासून इंग्लिशमध्ये त्यांनी तेच सांगितलं. ओके, हां ठीक आहे. हे बाय, हे बघा पहिले हॉरिझॉन्टल आहे. बघा हे बाय, हे कुठला आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? हे पहा आता इन्क्लाइंड आहे. आता हे पहा व्हर्टिकल सर्कल आहे. Of a point mass attached to a string, but the only difference is tension in the string is replaced by the normal reaction between the sphere and the vehicle. So to perform vertical circular motion in sphere of death, the rider must possess minimum velocity. When he is at lowest position, its weight changes at राहू ते बाकी शिकलो आम्ही. हां, समजलाय? अभि तुम्ही काय पागल आहे का रे? ठीक आहे, जेवढं कामाचं आहे तेवढं दाखवत आहे मी. हां, तर त्याला म्हणतात स्पियर ऑफ डेथ. काय म्हणतात? स्पियर ऑफ. त्यात तरी आता एकच आहे, पण सर्कसमध्ये शोज असतात तर त्याच्यात तर ते 3-3, 4-4 ॲट ए टाइम जातात एवढ्या सर्कलमध्ये. पण ते त्यांचं कॅल्क्युलेशन एवढं प्रॉपर असते, कोणीच कोणाला लागत नाही किंवा कुठे ॲक्सिडेंट होत नाही. आणि ऑब्व्हियसली ते कॅल्क्युलेशन्स असतात तसे, बरोबर, की पहिले हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करावं लागतं, त्यानंतर इन्क्लाइंड, त्यानंतर व्हर्टिकल. आणि वापस येतं नाही तसंच आहे. थांबायचं असेल तर डायरेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करताना थांबू शकत नाही. मग इन्क्लाइंडमध्ये यावं लागतं, नंतर हॉरिझॉन्टलमध्ये यावं लागतं, आणि नंतर हळूहळू स्टॉप होईल ती व्हेकल. ओके, ते मी उद्या तुम्हाला डिटेलमध्ये लिहून देतो फक्त. ओके चालेल, तिथं काही व्हिडिओ नाही काढायचा पेपरमध्ये तुम्हाला, ठीक आहे. फक्त एक डोळ्यासमोर राहावं. चला एक 5 मिनटं ब्रेक घ्या, चालेल. मॅथ सुरू करू आपण. हां.